प्रत्येक गावात एखादी अशी व्यक्ती असते जी प्रसिद्धीच्या झोतात नसते, पण तिच्या कामामुळे संपूर्ण गावाचा चेहरा मोहरा बदलत असतो. स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी जास्त जगणारी माणसं खरं तर समाजाची खरी ताकद असतात. चला तर मग भेटूया वाघोळा गावातील अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, भाऊराव रायभान गायकवाड. सर्वजण त्यांना काका म्हणून संबोधतात. फुलंब्री तालुक्यातील वाघोळा या गावात राहणारे भाऊराव गायकवाड हे पूर्ण वेळ शेतकरी आहेत. वयाच्या 50व्या वर्षीही त्यांच्या चेहऱ्यावर समाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा आहे आणि मनात सेवाभावी ज्योत कायम प्रज्वलित आहे. शेती हा त्यांचा व्यवसाय असला तरी समाजसेवा हेच त्यांच्या आयुष्याचं खरं ध्येय बनलं. आपल्या कुटुंबासोबतच त्यांनी समाजासाठीही खूप मोठं कुटुंब उभं केलंय. त्यांचा मोठा मुलगा शेती व्यवसाय सांभाळतो तर लहान मुलगा आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. कुटुंबातूनच मिळालेली सेवाभावी प्रेरणा त्यांनी आयुष्यभर जपली. सन 2015 पासून भाऊराव काका विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांशी जोडले गेले आणि त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी वाघोळा आणि परिसरातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. ग्रामीण संजीवनी आरोग्य प्रकल्प हा त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या 11 वर्षापासून दर गुरुवारी गावात नियमितपणे चालणाऱ्या आरोग्य ओपीडीच्या व्यवस्थापनात ते सक्रियपणे सहभागी आहेत. ओपीडीची स्वच्छता राखण्यापासून ते रुग्णांना डॉक्टरांपर्यंत आदराने पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक काम ते मनापासून करतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचे जीवन अधिक सुलभ झाले. आरोग्य क्षेत्रातील त्यांचं योगदान इथेच थांबत नाही. गावात आयोजित करण्यात येणाऱ्या नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांमध्येही त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे उपचारासाठी आलेल्या एकूण रुग्णांपैकी 50% अधिक रुग्णांना त्यांनी स्वतः भेटून, समजावून आणि प्रोत्साहित करून या सेवेशी जोडले. भाऊराव काकांच्या कार्याचा आणखीन एक संवेदनशील पैलू म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान. अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्पाअंतर्गत ते अनेक मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या कुटुंबाशी संवाद साधतात. समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि रुग्णांना भावनिक आधार मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. केवळ आरोग्यच नव्हे तर शिक्षण आणि युवक विकास क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलंय. तब्बल 72 विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. आज या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण चांगल्या नोकऱ्यांमध्ये स्थिरावले आहेत. अनेक गरीब कुटुंबातील मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक शाळकरी मुलांना आता वाटू लागलंय, जर आपल्या गावातील दादा ताई डॉक्टरांसोबत काम करत असतील तर आपणही भविष्यात मोठं काहीतरी करू शकतो. हीच खरी प्रेरणा आहे. काका फक्त तरुण पिढी नाही तर येणाऱ्या पिढीलाही योग्य दिशा देण्याचं उत्तम काम करत आहेत. महिला आणि बाल विकास कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमध्येही त्यांनी सुरुवातीपासूनच सक्रिय सहभाग नोंदवलाय. लाभार्थ्यांना योजनांशी जोडणे, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणे आणि त्यांना योग्य मदत मिळवून देणे ही जबाबदारी त्यांनी समर्पणाने पार पाडली. समाजसेवेबरोबरच भाऊराव काकांना निसर्गाची विशेष आवड आहे. पारंपरिक औषधी वनस्पती आणि वनस्पती शास्त्राबाबत त्यांना उत्तम व्यावहारिक ज्ञान आहे. गावातील लोक त्यांच्या या ज्ञानाचा लाभ घेत असतात. सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख आहे. गावातील प्रतिष्ठित प्रावीण्य भजन मंडळीत ते प्रमुख भजनी कलाकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गायनातून अध्यात्म, संस्कृती आणि समाज प्रबोधनाचा संदेश सातत्याने दिला जातो. आज भाऊराव गायकवाड हे केवळ शेतकरी नाहीत, तर ते आरोग्यसेवक आहेत, समाजसेवक आहेत, मार्गदर्शक आहेत, संस्कृतीचे जतन करणारे कलाकार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला जोडून ठेवणाऱ्या एक विश्वासू दुवा आहेत. अशा या भाऊराव रायभान गायकवाड काकांना मानाचा मुजरा. कारण काही माणसं इतिहास घडवत नाहीत, पण आपल्या कार्याने अनेकांच्या आयुष्यात नवा भविष्यकाळ घडवतात आणि भाऊराव काका हे त्यापैकीच एक आहेत. समाजासाठी जगणं म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण म्हणजे भाऊराव रायभान गायकवाड. सतत चलना, सतत चलना, सतत चलना, सतत चलना.
यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना। चल